जय जय रघुवीर समर्थ. दशक 10वा, समास 5वा, पंचप्रळय निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. प्रळय या विषयाबद्दल ऐका. पिंडामध्ये झोप आणि देहांताचे मरणाचे 2 प्रळय आहेत. ब्रह्मा विष्णू महेश्वर निद्रेत असताना ब्रह्मांडाचा निद्रा प्रळय आणि त्या त्रिमूर्तीचा नाश होऊन ब्रह्मांडाचा कल्पांत झाला की तो ब्रह्मप्रळय असे जाणा. याप्रमाणे पिंडात 2, ब्रह्मांडात 2 असे विश्वात 4 प्रळय असून 5वा जास्तीचा असणारा विवेक प्रळय आहे. पंचप्रळय क्रमवार सांगून झाले. आता ते अनुभवाला आणून देत आहोत. जागृत अवस्था संपून शय्येवर पडलो असताना गाढ झोप लागते, नाहीतर स्वप्न पडते. अशी जागृत अवस्था नाहीशी होणे हाच निद्रा प्रळय होय. आता मरणाच्या वेळेचा मृत्यू प्रळय ऐका. देहातील रोग व्याधी वाढून किंवा अपघात इत्यादी कठीण प्रसंग येऊन पंचप्राण आपल्या क्रिया बंद करून निघून जातात. असा मनासह वायू बाहेर गेला की तेथे नुसते जड शरीरच राहते. या मृत्यू प्रळयाबद्दल शंकाच नाही. आता तिसरे ब्रह्मदेव झोपलेले असताना मृत्यूलोक आखडून गोळा होतो आणि त्यावेळी सर्व प्राणी मात्रांचे व्यवहार ठप्प होतात. त्यावेळी जीवांचे सूक्ष्म देह वायू चक्रात वास करतात. असा बराच काळ गेल्यानंतर ब्रह्माला जाग आली की तो विस्कळीत जीवन जोडून पुन्हा सृष्टीची रचना करतो. ब्रह्माच्या निद्रेमुळे होणारा प्रळय हा तिसरा ब्रह्मांडाचा निद्रा प्रळय होय. शेवटी ब्रह्मदेवाचे आयुष्य संपले की ब्रह्मप्रळय होतो. तेव्हा 100 वर्ष पाऊस न पडल्यामुळे सर्व प्राणी मरून जातात. पृथ्वी प्रमाणाबाहेर तापून तिला तडे पडतात आणि त्याच वेळी सूर्य आपल्या 12ही कलेने प्रज्वलित होतो. पृथ्वी धगधगती आग बनते. ती आग पाताल लोकापर्यंत पसरते. एवढेच नव्हे तर वरील आगीमुळे तप्त होऊन शेषही विष ओकत असतो. वरून सूर्याच्या ज्वाळा, खालून शेषाचे विष असे दोन्ही बाजूने जाळू लागल्यावर पृथ्वी कशी राहू शकते. त्यावेळी सर्वत्र हल्लकल्लोळ होऊन मेरू पर्वताची शिखर धडाधड कोसळतात आणि त्याचबरोबरच स्वर्ग, सत्यलोक, वैकुंठ, कैलास इत्यादी सर्व लोकही जळून राख होतात. मेरू पर्वतच सपाट होऊन नाश पावल्यावर त्याच्यावर असणाऱ्या लोकांचा महिमाही नाहीसा होऊन जातो. तेथील देवदेवता वायुचक्रामध्ये संचार करू लागतात. अशा तऱ्हेने भूमी जळून भस्म झाल्यावर हत्तीच्या इतके मोठ्या थेंबाचा पाऊस पडून पृथ्वी लगेच पाण्यात विरघळून जाते. पुढे नुसते पाणीच पाणी असताना अग्नी ते सर्व शोषून घेऊन आपणच सर्वत्र अमर्याद वाढतो. पुढे काय होते तर त्या घोर समयी वाढवाग्नी, शंकराचा नेत्राग्नी, ब्रह्मांडाच्या पलीकडचे सप्त समुद्राचे वर अग्नी, सूर्य, विद्युलता हे सर्व एकत्र येऊन महाज्वाला बनते. तेव्हा देवदेवता आपल्या मूळ रूपाने वायूमध्ये मिसळून जातात. त्यानंतर काय होते तर प्रळय वायू प्रबल होऊन महाअग्नीला लगेच शांत करतो आणि परब्रह्मात आपण एकटाच वाहू लागतो. नंतर तो महावायू ही आकाशात धुराप्रमाणे विरघळून जातो. मोठ्यात लहान मिसळून नाश पावणे हा नियमच आहे. त्याप्रमाणे प्रळय वातावरण नाहीसे होताच ईश्वर सूक्ष्म महाभूत त्रिगुणाचा आपला मायारूपी आधार सोडून निर्विकल्प स्वरूपात लीन होतो. शेवटी जाणीव नाहीशी होऊन जगत कारणासाठी असलेले ज्ञानही नाहीसे होऊन शुद्ध सार वस्तू असणारी स्वरूप स्थिती मात्र उरते. सर्व नाव वगैरे प्रकृतीमुळेच राहतात म्हटल्यावर जर प्रकृतीच नास्ती झाल्यानंतरची स्थिती शब्दाने कशी सांगावी. असो आता प्रकृती असतानाच विवेक केला तर त्यालाच शेवटचा विवेक प्रळय असे म्हणतात. आतापर्यंत 5ही प्रळय तुला उत्तम रीतीने सांगितले आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दशके पंचप्रळय निरूपणम नाम पंचमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.